गोष्ट खरी लय भारी। तेजश्री प्रधान आणि नेहा जोशी या दोन तारकांमधली फ्रेंडशिप आता सगळ्यांनाच ठाऊक आहे. जवळून बघते. अगं हो, पण आपल्याला कोणीतरी बघतंय. सॉरी. ऍक्च्युली खूप दिवसानंतर आम्ही भेटलोय, त्यामुळे आम्ही जरा एकमेकींमध्येच आहोत. आणि खूप दिवसानंतर भेटलो की जनरली आम्ही असंच करतो. आम्हाला सांग, तुमच्या या मैत्रीची सुरुवात कशी झाली? या गोजीरवाण्या घरात पण खूप काही घडायचं तिथे, त्यामुळे एक्झॅक्टली पहिली मीटिंग आठवते तुला आपली? नाही, एक्झॅक्टली फर्स्ट मीटिंग वगैरे असं नाही सांगता येणार, कारण ऍक्च्युली मला वाटतं आपण एखाद्या माणसाच्या जवळ आल्यानंतरच्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. आणि आमचं काय लव्ह ॲट फर्स्ट साईट नव्हतं. दोन हिरोईन कधीच मैत्रिणी होऊ शकत नाहीत असा समज आहे. तुमची मैत्री याला अपवाद आहे. हा अपवाद नेमका घडला तरी कसा? आम्ही दोघी सुद्धा आमच्या स्वतःच्या स्पेस मध्ये खूप सिक्युअर्ड होतो. बेसिकली हा एक्सेप्टन्स आहे की आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत. त्याच्यामुळे एक रोल जो माझ्यासाठी असेल तो माझ्याचसाठी असेल, तो तेजस्वीसाठी नसू शकतो. याचं एक खूप मस्त उदाहरण आहे की अवधूत गुप्तेच्या झेंडामध्ये आम्ही दोघींनी काम केलंय. जो अवधूतच्या ऑफिसवर मी गेले होते ऑडिशनसाठी आणि मी तिथे तेजश्रीला पाहिलं, तर मला असं झालं, अरे ही पण आहे इथे. मला एकाही मिनिटाला असं वाटलं नाही की ओ शिट, ही इथे आली आहे. तुमच्या दोघींची मैत्री एकदम जीवाभावाची आहे. मग 20 वर्षानंतर ही मैत्री कशी असेल? 20 वर्षानंतर फोन असंच असेल मे बी. हॅलो, काय करतेय? किंवा कदाचित त्याच्यापेक्षा कमी झाला असेल आवाज. 20 वर्षानंतर कदाचित माझं शिव्या देण्याचं प्रमाण अजून वाढलं असेल तुला. हो, म्हणजे ही गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी माझ्या लाईफमध्ये अशी चांगली भाषा नेहाकडनं शिकले. सगळ्यात आधी मला असं वाटतं की मी 20 वर्षानंतर जर नेहाला हॅलो तू काय करतेस असं म्हटलं, तर तेव्हाही नेहाला माझ्यासाठी तितकाच वेळ असावा आणि आम्ही त्या पहिल्याच फोन कॉलमध्ये यस अर्ध्या तासात भेटूया, आपण याच उत्साहात आपण भेटू 20 वर्षांनी. जे रिलेशन तयार झालंय ज्याच्यामध्ये इगो नाही आहे, पॉझिटिव्हनेस नाही आहे, सो हे तेव्हाही तसंच राहावं. 20 वर्षानंतर असंच असावं असं आम्हाला वाटतं. गोष्ट खरी लय भारी।